येथील राष्ट्रीय महामार्गावरून गोवंशाची तस्करी करणारे 2 वाहने पोलिसांनी पकडले। यामध्ये 13 जनावरांची सुटका केली असून 2 वाहनासह एकूण 26,15,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। 2 वाहनासह एकूण 26,15,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। तसेच या प्रकरणी 5 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले। ही कारवाई पहाटेच्या सुमारास पांढरकवडा पोलिसांनी केली। यातील पहिली कारवाई गुरुवारी पहाटे 5 वाजताच्या सुमारास ढोकी गावाजवळील बस स्टँडवर करण्यात आली। नागपूरकडे जाणाऱ्या अशोक लेलँड वाहन या पोलिसांनी अडवून तपासणी केली। या वाहनात 7 गोवंश जातीचे बैल दाटीवाटीने बांधलेले आढळून आले। या जनावरांचा चारा पाण्याविना निर्दयतेने बांधून ठेवण्यात आले होते। या प्रकरणी पोलिसांनी 7 गोवंश अंदाजे 1,60,000 आणि वाहन 12,95,000 असा एकूण 14,55,000चा मुद्देमाल जप्त केला। तसेच या प्रकरणी प्रणय सुगुने राहणार नागपूर, राम जीवन मेश्राम राहणार पाटणबोरी आणि इस्ताक शेख राहणार पांढरकवडा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। तसेच दुसरी कारवाई सुन्ना बसस्थानकाजवळ करण्यात आली। मध्य प्रदेशातून येणाऱ्या आयशर वाहनामध्ये 6 गोवंशीय जनावरे क्रूरपणे कोंबलेली आढळून आली। यात एक बैल गंभीर जखमी झाला होता। यामध्ये 6 गोवंश 1,10,000 आणि वाहन 10,50,000 असा एकूण 11,60,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी मध्य प्रदेशातील पन्नालाल लिल्हारे आणि जयप्रकाश मचिया या 2 आरोपींवर गुन्हा नोंद करण्यात आला। ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात राम राठोड, गजानन पत्रे, राजू टेकाम यांनी केली।